अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आजपासून आपण श्री स्वामी चरित्र सारामृत याचे पारायण करणार आहोत. त्याचा पहिला दिवस. त्यातील अध्याय पहिला. गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतेय नमः. श्री अक्कलकोट निवासी पुरंदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्रुहितं गगनसदृशं तत्त्वमस्यलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तत् ममामि. ओम रक्तगंध रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवंदनं कथा टोपी च माला दंडकमलधुरं कटायकार रक्षक त्रिगुणरहितं त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ वाताधारक पाहिमाम. जय जय श्री सागरविलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जाणिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथरंभी नमो तया. त्या महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार एकदंतम परशधरम अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन. करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नेमी येले. जो अज्ञातिरनाशक अविघ्नकानन छेदक जो सदबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती मातापित्र तेसीचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रयन नमी येले. धर्मसंस्थापन कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविधी वेश नटणे जगतत्परीचे कर्तव्य मग घेतेसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी संचार प्रसिद्धी झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविधी भक्त मनोरथ पुरविले त्याचे साष्टांग नमोनी. करी प्रार्थना करत जोडूनी आपुला व्याख्यात महिमा जनी गावायाचे योजले करता आणि करविता तुझी एक स्वामी नाता माझी या टाही वार्ता मी पणाची नेसची ऐसे ऐकुन्या स्तुती संतोषली स्वामी राजा मूर्ती. कवी लागे अभय देती वरद हस्ते करोनी आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वामुखी आनंदमय सदा देती राहती. व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटवंतस नमिले कवी कालिदास ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहिली. श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलिवित मान तयाचे चरण नमिले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथरंभी तया नमित वरप्रसादा कारणी. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्तंभ राहुनी ग्रंथरचना करावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सदा बेसले परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी. असे माझे असंस्कृत वाणी ते एक कडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरले समुद्रास. त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही. दावया मानस सुज्ञानी अनमान काही न करावा. यती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समतः आधारे भक्त परिस्तोत्रम प्रथमोऽध्याय गौडः. यती श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरणं
नाम प्रथमाध्याय गोडहा श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्रीवल्लभा परमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होई त्याची मनोरथपूर्ती. तैसेचे निष्काम भक्तप्रती केवल प्राप्ती होतेसे. अक्कलकोट माजरी राचप्पा मोदी जायचे घरी. बैसले समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनाचे. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. तिनी खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणते एके हरी. दोघासी बसवुनी दोही वरी तिसरे वरी. बसले आपण पाहुनी समर्थांचे तेज अभय तासी वाटले जोच. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी. स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळीवनातूनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखिली अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिले. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडून हरिद्वार प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोले तीर्थ समग्र. एशी हजारो हजार नगरे आम्ही देखिले. मग तिथुनी सहज गती पातलो गोदा तटाका प्रती. जेचे महाप्रख्याती पुराणात तरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान तळे पाहिले परमपावन. काही दिवस फिरोनी हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वइच्छेने तिथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर काही दिवस राहिलं. तिथून स्वइच्छेने केवळ मग पाहिले मोहाळ. देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो. तिथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने. अक्कलकोट प्रति येणे तेथून या जाहले. ते पासून या नगरात आनंदे आहोत नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराज येती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्याची न जाहिले. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही येतीवर्य. कमरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयासे. येती श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथासमथ आनंदे भक्त परिस्तोत्रम. तृतीय अध्याय गोडहा. येती श्री स्वामी चरित्र सारामृते. तृतीय अध्याय. श्रीरास्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.